1-2 ऑक्टोबरपर्यंत राज्याच्या काही भागामध्ये पावसाचा अंदाज आहे. आपण जर मान्सूनच्या परतीचं राज्यातलं चित्र पाहिलं तर साधारणतः एक 5 ऑक्टोबरच्या दरम्यान महाराष्ट्रातून मान्सूनचा परतीचा प्रवास चालू होतो. पुढच्या 5-6 दिवसांमध्ये अनेकदा मान्सून राज्याच्या बाहेर देखील गेलेला असतो. तर मग जर 2 ऑक्टोबरपर्यंत पाऊस तर पुन्हा जेव्हा मान्सून परतीच्या प्रवासाला राज्यामधून सुरुवात करेल तेव्हा देखील पाऊस पडू शकतो का किंवा पावसाचं प्रमाण वाढू शकतं का? आता हे जे तुम्ही म्हणताय 5 ऑक्टोबरला महाराष्ट्राच्या माथ्यावर येतो म्हणजे उत्तरेकडे येतो आणि साधारण आपण म्हणतो की 10 ऑक्टोबर दरम्यान निघून जातो. हे आपल्या सरासरी तारखा आहेत. बरं. त्यामध्ये ते वर्ष कोणत्या जागतिक प्रणालीला लागून आहे म्हणजे उदाहरणार्थ यावर्षी सप्टेंबर अखेर या ठिकाणी ला निना डोकावण्याची शक्यता आहे. आणि जो आम्ही दीर्घ पल्ल्याचा अंदाज दिला होता त्यामध्ये तुम्हाला 109% पाऊस सांगितलेला आहे म्हणजे सरासरीपेक्षा अधिक पाऊस झालेला आहे. गेले 3 महिने झालेले आहेत म्हणजे जून, जुलै, ऑगस्ट. बरोबर. आणि आताही काही सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पाऊस झालेला आहे. हा पाऊस अजूनही संपूर्ण महाराष्ट्रात सरासरी इतकाच आहे. त्याने सरासरी ओलांडलेली नाही की जो आपण सरासरीपेक्षा अधिक अंदाज दिलेला आहे. म्हणजेच 30 सप्टेंबरपर्यंत जो चांगला जोराचा पाऊस म्हणजे आता जो ऑलरेडी झाला तो म्हणजे आता 23 तारखेपर्यंत कालपर्यंत झालेला तो आणि पुन्हा शेवटच्या आठवड्यातला पाऊस हा बऱ्यापैकी अधिक असल्यामुळं तुम्हाला महाराष्ट्रामध्ये सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे. तुमचा प्रश्न असा आहे की पहिल्या आठवड्यामध्ये तुम्ही म्हणताय परतीचा मान्सून फिरणार आहे मग 1 ऑक्टोबरला उघडीप कशी? तर ह्या तारखा काही फिक्स नाही की त्यांनी काही माझी तारीख झाली मी निघतो आता असं काही नाही आहे. पण ह्या वेळेस कदाचित 15 ऑक्टोबर आपण म्हणतोय पण कदाचित थोडासा पुढं मागं होऊ शकतो. पण मी जसं म्हटलं परतीचा पाऊस 5 ऑक्टोबरला महाराष्ट्रातून फिरलाच पाहिजे असं काही नाहीये. त्यामुळं 1-2 तारखेला तरी मी तुम्हाला सांगितलं की त्याच्यामध्ये अपवाद आहेच आहे. कोकण आणि विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातले 3 जिल्हे सांगितले मी सातारा, पुणे, अहमदनगर जिल्हा, अहिल्यानगर जिल्हा. तर ह्या ठिकाणी पाऊस होणारच आहे. उघडीप फक्त बऱ्यापैकी नाशिक जिल्हा, थोडासा खान्देशचा भाग आणि त्यानंतर कोल्हापूर, सांगली, सोलापूर बद्दल थोडा साशंक आहे कारण नॉर्थ इंटेरियर कर्नाटकामध्ये जोराचा पाऊस आहे. त्यामुळं सोलापूर उत्तर सोलापूर पर्यंत तो पाऊस जाणवेल. दक्षिण सोलापूरला कदाचित त्या 1-2 तारखेला पावसाची शक्यता असणार नाही असं मला अर्थात ही बाकीत आहे. आणि मग उघडीप मिळणारच आहे पण ती फार मोठी 15 दिवसाची उघडीप मिळेल असंही नाहीये. बरं. पहिल्या आठवड्यात म्हणतो ते 1-2 तारखेला थोडं गेला तर 3, 4, 5, 6, 7, 8 तारखेपर्यंत तुम्हाला काहीशी उघडीप मिळेल असं मला वाटतं.